चला शेवटचा प्रश्न दटकेजी महोदय, अध्यक्ष महोदय, 11 जानेवारी 2005 यवतमाळ जिल्ह्यातील वणी शहरात दीपक चौपाटी परिसरात गाईचं मुंडकं सापडलं अध्यक्ष महोदय। त्याच वेळेला 14 जानेवारी वणी शहरात अवैध बिर्याणी सेंटरवर गोमांस सापडलं। पोलिसांनी, मी तारखा सांगतोय, मी नाव सांगतोय, पोलिसांनी स्वतः तिथले डीवायएसपी येऊन गेले। चौकी रस्त्यावर असणाऱ्या मंजुषा बार जवळ, वणी शहरात मंजुषा बार जवळ अध्यक्ष महोदय गोमांस टाकून लोक पळून गेले। तिथे पोलीस आले, त्यांनी व्हिडिओ शूटिंग केलं, घटनास्थळावर पंचनामा झाला। पण अध्यक्ष महोदय, फार दुर्दैवाने सांगतात की वणी शहरातल्या पोलिसांनी आजपर्यंत 11 जानेवारी 14 जानेवारी या दोन्ही घटना वणी शहरात झाल्या। एक चौपाटीवर झाली, एक त्या मंजुषा बारवर झाली आणि बिर्याणी सेंटर मध्ये गोमांस सापडलं, पोलिसांनी पंचनामा केला। पण आजपर्यंत त्या तिन्ही ठिकाणी कुठलीही कारवाई झाली नाही। आपल्या माध्यमातून एक स्पेसिफिक प्रश्न विचारतोय की वणी शहरात घडलेली 11 जानेवारी 2025 14 जानेवारी 2025 या बिर्याणी सेंटर चौपाटी आणि या पोलीस चौकीचं जे गोमांस सापडलं, यावर आपल्या मार्फत काय चौकशी होणार आहे, किती तात्काळ चौकशी आपण करू आणि किती लवकर आरोपींना बेड्या ठोकी, अशी माझी आहे। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य इथे प्रश्न उपस्थित केला आहे। सर्व बघा, मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेलं आहे। त्यांनी कायद्यामध्ये बदल करण्याचं सुद्धा सांगितलेलं आहे, त्यामुळे कारवाई केली जाईल आणि मी सन्माननीय सदस्यांना आश्वासित करतो यामध्ये कारवाई करत असताना कुठलीही दिरंगाई होणार नाही आणि शक्य असल्यास जर का कायद्यानुसार कारवाई करत असताना शक्य असल्यास जर का कायद्यात बसत असेल तर त्या रेस्टॉरंटचे तिथे लायसन्स देखील रद्द करण्यात